अमोलजी, ज्या प्रकारे पाहतो तुमचा चेहरा हा नेहमी शेतकऱ्यांसाठी महत्वाचा मानला जातो. सरकारमध्ये तुम्ही असो किंवा विरोधात असो, तुम्ही नेहमी शेतकऱ्यांच्या बाजूने प्रश्न उपस्थित करताना पाहायला मिळतो. मात्र अधिवेशनाचा तिसरा आठवडा सुरू झालाय, मात्र शेतकऱ्यांबाबत कोणतीही चर्चा नेमकी होताना पाहायला मिळत नाही. त्यात दुसरं म्हणजे कांदा उत्पादक असेल किंवा कापूस उत्पादक असेल यांच्यावरती संकट येताना पाहायला मिळतं. नाही, तुमच्या या मताशी मी सहमत आहे. कांदा उत्पादक शेतकरी प्रचंड अस्वस्थ आहे, कारण त्याचे कांद्याचे भाव खूप महाग आहेत. तसं सोयाबीनचं पण आहे, तसंच कापसाचं पण आहे. हे मुद्दे महत्वाचे असताना कोणीतरी येतं म्हणजे औरंगजेबाची खबर करा, कोणीतरी येतं आणि आणखीच कोणता इश्यू पुरा. यामध्ये शेतकऱ्याचा मूळ प्रश्न बाजूला राहतो. होळीच्या दरम्यान पाणी फाउंडेशनचं काम करणारा एका महाराष्ट्र सरकारचा पुरस्कार प्राप्त असलेल्या शेतकऱ्यांनी 3 पानाची सुसाईड घेऊन आत्महत्या करणं आणि 18 वर्ष पगार नाही म्हणून नाशिकमध्ये सुद्धा एका शेतकऱ्याने आत्महत्या करणं हे आपल्या पुरोगामी महाराष्ट्राला न शोभणार आहे. आणि त्यामुळे तुम्ही म्हणता ते बरोबर आहे की 2 आठवडे सभागृहामध्ये शेतकरी हा विषय आला नाही, पण आजपासून आम्ही शेतकरी याच विषयावर होतो. जे कोणी आता सीसीआयच्या खरेदी बंद आहेत 2-3 दिवसात, होळीच्या सुट्ट्या म्हणून आपण समजून घेऊया. पण एकंदरीत कपाशीच्या उत्पन्नाचा खर्च आणि प्रत्यक्ष मिळणारा हमी भाव त्याच्यामध्ये तफावत आहे. हरभऱ्याचं कसं आहे, सोयाबीनचं तसंच झालं. सोयाबीन शेवटचा दाणा खरेदी करू आपण म्हटलं, सोयाबीनची केंद्र बंद आहे. त्याच्यामुळे लाखो टन सोयाबीन शेतकऱ्यांच्या घरात पडलेलं आहे. सरकारमध्ये आम्ही आहोत का आहोत, पण सरकारमध्ये असताना सुद्धा शेतकऱ्यांचे प्रश्न महत्वाचे वाटतात. शेतकऱ्यांच्या प्रश्नाकरता जे जे काही करता येईल ते करण्याचा प्रामाणिक प्रयत्न आहे. सरकारने काहीतरी धोरण ठरवलं पाहिजे. आपल्या या सरकारला जर आणखी परत सत्तेमध्ये कायम पुढे सुद्धा त्या सरकारची शेतकरी महाराष्ट्राने आशीर्वाद घेऊन राहावा असं वाटत असेल तर शेतकऱ्याच्या हिताच्या करता कापसाचा प्रश्न, सोयाबीनचा प्रश्न, कांद्याचा प्रश्न, या सगळ्या शेतकऱ्यांच्या मालाचे प्रश्न मार्गी लावले पाहिजे. पण निश्चितच कारण काय नेमकं, कारण अधिवेशन म्हटलं तर राज्याचे प्रश्न ज्याच्यामध्ये शेतकरी असतो, युवक असतात, यांचे प्रश्न मार्गी लावणं महत्वाचे असताना ज्या अधिवेशनाच्या संदर्भातील फार कमी असलेले हे प्रश्न आहेत, औरंगजेबाची खबर असेल किंवा विविध प्रश्न, याच्यावरती सर्वाधिक चर्चा होईल. औरंगजेबाची खबर 400 वर्ष आता प्रश्न आहे शेतकऱ्याचा. मला असं वाटतं शेतकऱ्याच्या प्रश्नावरून विचलित करायला जाणीवपूर्वक अशा काही संघटना काहीतरी कुभाड रचत असतात. त्यामुळे अशा प्रकारे आम्ही अजिबात भीक घालत नाही. आमचा फोकस हा शेतकऱ्यांवर असेल. औरंगजेबाची खबर हा विषय आमच्यासाठी आता महत्वाचा नाही. शेवटचा प्रश्न आहे, जयंत पाटील यांनी जे आपले विरोधक आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सदस्य अध्यक्ष, त्यांनी मात्र ज्यांना फोन करा किंवा त्यांचा फोन आहे त्यांना जय शिवराय म्हणा असं म्हटलं. खूप खूप त्यांचं स्वागत करण्याचा निर्णय असेल. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने जय शिवराय असं त्यांचा त्यांनी आदेश दिला तर या आदेशाचं स्वागत केलं पाहिजे आणि प्रत्येकाने त्या गोष्टीची अंमलबजावणी सुद्धा केली.